नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचा नुकताच असा भारी प्रोमो रिलीज झालेला आहे ना. म्हणजेच काव्यार्थ फॅन्सला दिलासा देणारा असा प्रोमो आहे. व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल 12 आणि 13 तारखेचा प्रोमो आपल्याला बघायला मिळणार आहे. एक अशी घटना घडणार आहे ज्यामुळे काव्याची सगळी मेमरी परत येणार आहे. तेव्हा आता नक्की पुढे असं काहीतरी घडणार आहे ना, जे प्रेक्षकांना तुम्हाला बघून मजा येणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. तर आपण पाहिलं की काव्या आता पार्थला बोलते की मी तुम्हाला ओळखत नाही, आणि आता मात्र पार्थला सुद्धा पुरताच धक्का बसलेला असतो. डॉक्टरांनी सुद्धा त्याला हे सांगितलेलं असतं की त्यांची मेमरी लॉस झालेली आहे आणि आता मला काहीच करता येणार नाही. पार्थला तर काय करावं काहीच समजत नसतं. तेव्हा नंदिनी त्याला धीर देत आणि बोलते, पार्थ तुम्ही खचून जाऊ नका, तुम्ही प्रयत्न करा आणि मला 100% खात्री आहे तुमच्या प्रयत्नांना यश येणार म्हणजे येणारच. पार्थ आता जीवाच्या आकांताने प्रयत्न करत असतो, पण काव्याला काहीच आठवत नसतं. आणि आता मात्र पार्थला मस्त अशी युक्ती सुचते. तो आता घरी आईला फोन करतो आणि बोलतो, आई एक काम कर, काव्याचा जो बोका आहे ना तो पाठवून दे. एक माणूस आता काव्याच्या बोक्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये येतो. पार्थ आता त्याच्याकडून बोका घेतो आणि सरळ काव्याच्या रूम मध्ये येतो. त्याच्या मनामध्ये कुठे ना कुठे खात्री असते की आता हा बोका सगळं काही ठीक करेल. तिला तो बोका दाखवतो. काव्या आता खूपच वेळ त्या बोकेकडे बघत असते आणि आता मात्र सगळं तिला हळूहळू आठवू लागतं. सगळं फ्लॅशबॅक मध्ये असलेलं दिसू लागतं. पार्थ बरोबर लावलेला प्रयत्न क्षण तिला आठवतं आणि हे सगळं आठवलेल्या ती हळुवारपणे बोलते, देशमुख बोके हे नाव उच्चारतात. पार्थचा आनंद गगनात मावत नसतो. त्याला इतका आनंद झालेला असतो, तो इतका आनंदी होतो, इतका आनंदी की काव्याला घट्टेशी मिठी मारतो आणि जोरजोरात ओढू लागतो, जीवा नंदिनी पटकन आतमध्ये या, पटकन आतमध्ये या. दोघी आतमध्ये येतात. दोघांना काहीच समजत नसतं. पार्थ असं का ओरडतोय. नंदिनी बोलते, पार्थ काय झालं, सगळं ठीक तर आहे ना, काव्य ठीक तर आहे ना. तेव्हा पार्थ बोलतो, सगळं ठीक आहे आणि सगळ्यात महत्वाची आनंदाची बातमी म्हणजेच आपल्या काव्याला सगळं आठवलंय. नंदिनी सुद्धा आपल्या बहिणीला घट्टाशी मिठी मारते, कारण तिला सुद्धा खूप आनंद झालेला असतो. पार्थ आता काव्याच्या हातात हात घेतो आणि बोलतो, काव्या तुमची इच्छा होती ना की मी तुम्हाला माफ करावं, सगळं विसरून जावं, तर मी तुम्हाला माफ केलं. तर मी सगळ्या जगासमोर सांगायला तयार आहे की मी तुम्हाला तुमच्या भूतकाळात सगळं एक्सेप्ट करायला तयार आहे. मी तुम्हाला आजपासून स्वीकारतो. आणि हे बघून काव्याच्या चेहऱ्यावरचा जो काय आनंद असतो तो बघण्यासारखा. तर प्रेक्षकांनो, नंदी